रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्व? आज आपण बनवतोय पालक कोबी मिक्स भजी। तर भजी बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे। तर कोबी आणि पालकची भजी खूप छान अशी कडक आणि मस्तपैकी अशी भजी तयार होतात। तर इथे बघा आतून नरम आणि वरतून कडक एकदम छान अशी मस्तपैकी भजी तयार होतात, एकदम कडक। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। वेळ वाया न घालवता पालक भजी बनवूया। आपण बनवतोय आज पालक भजी। तर पालक भजीसाठी आपण इथे घेतलेले आहे 1 वाटी असं, एक जुडी अशी पालक घेतलेली, पण त्याच्यातून 1 वाटी अशी काढून घेतली। तर आपण पालक आणि कोबी मिक्स भजी बनवायची। तर इथे मी 1 वाटी कोबी चिरून घेतलेली असा लांब। तर आपण स्वच्छ असं धुवून घेऊया। त्याच्यासाठी मिरची काढून घेतलेली आहे। इथं हिरवी मिरची मी उभी आडवी कट करून घेतलेली आहे। 1 टीस्पून असे जिरे, ओवा आणि हवरी घेतलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे धुवून घेऊया। इथे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। इथे धुवून घेतले मी कोबी आणि पालक दोन्ही पण मिक्स असं छान असं धुवून घेतलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया वाटीत। इथे आपण सगळं मीठ मिरची वगैरे घालून घेऊया। इथं फक्त मीठ घालण्याचं बाकी आहे। इथे मिरची, जिरे, ओवा आणि हवरी घेतलेली ती घालून घेऊया। मीठ घालून घेऊया 1 चमचा, चवीनुसार घालून घ्यायचं मीठ। पीठ छान असं लावून घ्यायचं आपल्याला, थोडं थोडं करून पीठ घालून घेऊया। आणि पाणी घालून याला, आता पालकच्या भाजीला आणि कोबीला पाणी असतं, त्याच्यामुळे पाण्याचा वापर थोडा करून घ्यायचा आहे, जास्त पाण्याचा वापर नाही करायचा। तर पीठ जसं जसं लागन याला तसं तसं घालून घेणार आहोत आपण। आता छान असं कालून घेऊया। हळद घालून घेऊया 1 टीस्पून। तांदळाचं पीठ घालून घ्यायचंय 2 ते 3 चमचे असं। 3 चमचे मी इथं तांदळाचं पीठ घालून घेतलंय। छान असं कालून घेऊया। इथे आपण कालून घेतलं, पण अजून बेसन पिठाची गरज आहे। आपण बेसन पीठ घालून घेऊया 2-3 चमचे। छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे छान असं आपल्याला पीठ लावून झालेलं आहे बघा। आता आपण तळायला घेऊया लगेचच। इथे आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल पण छान असं गरम झालेलं आहे। आपण भजीत घालून घेऊया एक एक करून। याच्यात जर तुम्हाला वाटतं तर सोडा घालायचा असेल तर घालून घ्यायचं। मी काही सोडा वगैरे घातलेला नाहीये, तुम्हाला चालत असेल तर घालून घ्यायचं। मी बिना सोड्याचंच बनवते, म्हणजे तेलकटपणा कमी असतो सोड्याने। खूप छान असे मस्तपैकी कडक भजी होते तांदळाच्या पिठाने, त्याच्यामुळे कडक कडकच भजी छान लागतात खायला। नरम नकोय म्हणून मी सोडा घातला नाही। पीठ थोडंसं पातळ ठेवायचं, म्हणजे मग भजी छान असे नरम पण होतात आणि वरतून कडक होतात, आतून नरम बाहेरून कडक। तर छान होता। एवढीच भजी आपण काढून घेऊया। फेस कमी झालेले आता आपण उलटी पालटी करून घेऊया। छान अशी मस्तपैकी एक बाजू झालेली, दुसरी बाजू करून घ्यायची। जोपर्यंत फेस कमी होत नाही तेलाचा तोपर्यंत आपण उलटी पालटी करायची नाही। छान असं एक बाजू होऊन द्यायची, मग दुसरी बाजू करून घ्यायची। तर अशी दुसरी बाजू छान अशी आता होऊन जाईल। गॅस स्टार्टिंगला मोठा ठेवायचा, नंतर मग कमी करायचा, म्हणजे आतली बाजू पण छान होती, वरची बाजू पण छान होती। छान अशी तळून घेऊया। इथे छान अशी आपल्याला भजी तळून झालेली बघा मस्तपैकी। तर आता आपण काढून घेऊया आणि बाकीचे भजी आपण असेच तळून घ्यायचे सगळे कमी गॅसवर। गॅस लहान मोठा करून करून असे आपल्याला एकदम कडक असे मस्तपैकी भजी बनवून घ्यायचे। तर आता हे सगळे भजी आपण काढून घेऊया। किती छान असे मस्तपैकी एकदम कडक असे मस्तपैकी भजी होतात।
तेलाच्या बाहेर निघतंच, अजिबात तेलाचं दिसत नाही बघा. किती छान असे सोडा नसल्यामुळे किती छान असे मस्तपैकी भजी होते बघा. अजिबात पण तेल वाटत नाही. आणि अजून थोडेसे थंड झाल्यानंतर अजूनच त्यांना असं वाटतं तेल नाहीचे. इतके छान असे मस्तपैकी भजी होतात. तर सगळे भजी आता आपण असेच तळून घेऊया. इथं पूर्णपणे आपल्याला भजी तळून झालेली आहेत बघा. किती छान असे मस्तपैकी भजी तयार आहेत. कडक होण्यासाठी तांदळाचं पीठ वापरा आणि नरम राहण्यासाठी सुद्धा खूप छान आतली बाजू नरम राहते, वरची बाजू कडक होते. पण सोड्याचा वापर करू नका. तेलकटपणा नको असेल तर सोड्याचा वापर करू नका. तुम्हाला जर तेलकटपणा पाहिजे असेल तर सोड्याचा वापर केला तरीही चालेल. खूप छान असे आपल्याला भजी इथं तळून झालेले सगळे एकसारखे कलरवर तळून घ्यायचे आणि खूप छान असे मस्तपैकी भजी होतात. तर बघा भजी किती छान असे एकदम कडक आणि मस्तपैकी अशी भजी तयार होतात. तर बघा आतून पण नरम, वरतून पण किती छान असे मस्तपैकी. अजिबात तेलकट हात होत नाही बघा. एवढे तेलकट होत नाही. जसे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे असे भजी तयार होतात. इथं बिना तेलकट कडक मस्तपैकी छान असे भजी तयार होतात. आता ही राहिलेली भजी पण काढून घेऊया. गॅस बंद करून टाकूया. आता आपल्याला झालेले थोड्याशा मिरच्या तळून घ्यायच्या कमी याच्यावर. गॅस बंद करून तळल्या तरी चालतात. इथे बघा किती छान असे आपल्याला भजी मस्तपैकी आता तळून झालेली. इथं आपल्याला भजी तळून झालेली आहेत बघा. किती छान असे मस्तपैकी कडक झालेले आहेत भजी. त्याच्यावर मिरची पण त्याच्यासोबत. हे तसे खायला पण छान लागतात आणि पोळीसोबत खायला सुद्धा छान लागतं. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा.